नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे जागतिक एड्स दिनानिमित्त श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेजच्या वतीने गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी एड्स आणि HIV जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीची सुरुवात सटवा माता मंदिर येथून करण्यात आली। त्यानंतर सावनेर शहरात नगर भ्रमण करून बस स्टँड, गांधी चौक, धापेवाडा चौक, जयस्तंभ मार्गे स्थानिक शासकीय रुग्णालयात या रॅलीचा समारोप झाला। या रॅलीमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत नागरिकांना एड्स आणि HIV बाबत जागरूक करण्यासाठी माहितीपत्रके वाटून जनतेशी संवाद साधला। या रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून सावनेर कळमेश्वरचे सुपुत्र पंकज घाटोडे उपस्थित होते। तसेच ICTCचे सचिन झाडे यांनी एड्स आणि HIV मधील फरक समजावून दिला व योग्य काळजी घेण्याबाबतचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेजच्या प्रांगणात रांगोळी आणि ड्रॉइंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मकतेतून एड्स दिनाचा महत्त्वपूर्ण संदेश साकारला। एड्स मुक्त समाजासाठी जनजागृती हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमाला डॉक्टर मंजुषा ढोबळे, डॉक्टर संदीप गुजर, डॉक्टर गुनीला मॅडम यांसारखे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर। हे एक नर्सिंग कॉलेज असून त्यांनी हा इनिशिएटिव्ह इथे चालू केलेला आहे आणि आज या रॅलीच्या माध्यमातून आपण HIV आणि एड्स याच्याबद्दल अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आज समोर आलेलो आहोत। विद्यार्थ्यांनी घेतलेली ही खूप मोठी मेहनत, तसेच दत्त पॅरामेडिकलचे जे काही स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ, त्यांचे प्राचार्य, मॅनेजमेंट टीम, त्यांनी भरपूर काही योजना आपल्या या HIV डेच्या माध्यमातून आज प्रोग्राम अरेंज केलेले आहेत त्यांच्या त्या कॉलेजमध्ये। HIV आणि एड्स हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत। याची समाजामध्ये जे काही आज माहिती आहे ती अचूक माहिती आहे। HIV काय आहे, एड्स काय आहे हे काळे सरांनी आताच, झाडे सरांनी आताच आपल्याला समजून सांगितलेले आहे। याच्याबद्दल ज्या काही टेस्ट आहे या सगळ्या फ्री आहे। आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी टेस्ट करून मिळतात। भरपूर सारे लोक एका लाजे खातीर म्हणून या सगळ्या गोष्टी टेस्ट करत नाहीत, परंतु HIV आणि एड्स हे दोन्ही वेगळे गोष्टी असून याच्यात घाबरण्याचं काहीही कारण नाही। आपण बिनधास्त होऊन या सगळ्या टेस्ट रेग्युलर बेसिसवरती कराव्या। या गोष्टी फक्त संबंधातून होत नाही, तर इतरही वेगळे कारण असतात आणि इतरही वेगळे कारण असताना जर कोणाला तो HIV एड्स झालेला असेल तर समाजातील लोक त्या व्यक्तीशी कसे ट्रीट करतात। परंतु हा काही जीव घेणारा एखादा रोग नाही, याच्यावरती आजकाल उपाय सुद्धा आलेले आहेत। सगळ्यांनी याच्याबद्दल विशेष माहिती घेणे हे खूप इम्पॉर्टंट आहे। या रोगाला घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण याच्यावरती भरपूर सारे उपाय सुद्धा आलेले आहेत। तरी माझी सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की कोणताही रोग असो, फक्त HIVच नाही तर कोणताही रोग असो त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणे हे खूप इम्पॉर्टंट आहे। आणि त्याच प्रकारे लोकांशी व्यवहार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा की जेणेकरून त्यालाही त्या गोष्टीचं खूप काही असं टेन्शन यायला नको की त्याला काय झालेलं आहे आणि काय नाही। हे सगळे आपल्या जीवनातला एक भाग आहे। तरीही सगळ्या जनतेने प्रत्येक रोगाबद्दल जाणकारी घेणे हे खूप आवश्यक आहे। आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पूर्ण रोगांवरती जे काही ट्रीटमेंट आहे ते फ्री मध्ये अवेलेबल आहे किंवा एका स्वस्त दरामध्ये अवेलेबल आहे। तरी सगळ्या लोकांनी या सगळ्या स्कीमचा, या सगळ्या आरोग्याचा, यासाठी आपले चेकअप करावे। आज इथे दत्त पॅरामेडिकल कॉलेजच्या सर्व विद्यार्थी तसेच टीचर्स, मॅनेजमेंट टीम आणि आपल्या सरकारी हॉस्पिटलच्या स्टाफ श्री झाडे सर आहे, तुम्हाला हे अवेअरनेस द्यायसाठी म्हणून ते आज आलेले आहेत। मी त्यांचे खूप आभार मानतो। त्यांनी मला आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं। दत्त पॅरामेडिकल कॉलेज तसेच श्री वारकरी सर आणि वारकरी मॅडम जे की डायरेक्टर या संस्थेचे आहेत, त्यांनाही मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला इथे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले। धन्यवाद सर।